हाय दोस्तो, तुमचं स्वागत आहे परत एकदा ब्लॉगमध्ये। तर आता बघा आम्ही जात आहे, मम्मी शेण टाकायला जाते। एका जागेवर टाकून देतो शेण, हे होऊन देतात शेण। तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना, मशीन त्यांच्या घरात ते वरची तारपत्री ती उडून दे बघा। आता नीट करून दिले, त्याच्यावर लाकूड बिकूड टाकून दिले, म्हणजे ठेवून दिले आणि दोरी पण बांधून दिली। वरून उडायला नाही पाहिजे हवा आली तेव्हा। हे बघा, आणि आपला बाळा पण येऊन गेलाय बघा स्कूलवरून, खेळत खेळत येतोय तो जिमी। हे बघा बाळा आलाय, जातच नव्हतं, सांगत होता की व्यायाम करतात, मी नाही जाणार असं सकाळी सकाळमध्ये उठावं लागतं म्हणून। पण त्याला मम्मीने जबरदस्ती पाठवलं, मग गेला तो। आता स्कूल सुटून गेली, शनिवारी सकाळची असते ना त्यांची शाळा। बाळा आला मम्मी। ए गोलू, स्कूलवरून आल्या आल्या बाळा फोनला लागून गेलाय, फोन बघत आहे। बिचाऱ्याची 3 आयडी होती इंस्टाग्रामवर, एवढा खुश झाला होता की माझे 1000 व्ह्यूज गेले आणि सस्पेंड होऊन गेली आयडी याची। परत ओपन केली आयडी, पण पडत नाही, काही नाही। आता झालंय पाऊस येईल असं वातावरण झालंय, हे बघा। आणि हे बघा आपले मक्के उगून गेले, आणखी 2-3 महिन्याने ते एकदम मोठे होऊन जाईल, तेव्हा तर खूप छान दिसेल, हिरवं हिरवं। मम्मी त्यांना चारा देते आणि हे बघा राणी लक्ष्मी कशी बघताय डुगून। त्यांना त्यांचा चारा संपून गेलाय ना ग, त्यांचा चारा तर संपून गेला ना ग यांचा। थोड्या वेळाने देणार आहे यांना चारा, तोपर्यंत बसेल हे। ही बघा झोपून राहिली, लावरायला सांगते आणि हा कसा फेकतोय बघा शर्ट मम्मीकडे। झाडू मारून आली तर झोपलेलीच आहे का बघा। आता मी तुम्हाला कालूला दाखवते, असं झोपलाय कालू। कालू ओ कालू, हा झोपलाय तो कालू, उठत पण नाही, आवाज देते तरी। हे बघा सगळीकडे हवा लागत आहे, बघा खूप हवा लागत आहे, पाऊस येईल असं वातावरण झालंय। तो मम्मी आता जेवण बनवते, त्यामध्ये आहे चणे, हे बघा चणे आणि पोळी। उभी उभीच जेवण करत आहे, बसून खा ग। काय उभी उभी खाते, बर्फाचं पाणी पित आहे खूप। हा माझा भाऊ आहे, सोनाक्षीचा भाऊ। हा त्यांच्या शाळेमध्ये पाणी नाही म्हणून हा घरी आला आहे, आता घरी जाणार आहे, म्हणजे गावाला जाणार आहे मनवानीला। हिरा हाय कोणते लाजवा आहे, लाजत येतो सोनाक्षी। आज जाणार आहे ही घरी, म्हणजे गावाला। तर सोनाक्षीचे पप्पा म्हणजे माझे काका घ्यायला आले होते हिला, पण ही नाही जायचं सांगत होती। मग आम्ही पण आहे 15 तारखेपर्यंत इथेच, आमची कॉलेज 15 तारखेला स्टार्ट होणार आहे, मग तोपर्यंत राहू दे असं करून मग राहणार आहे तोपर्यंत। ती नाही जायचं सांगत होती ती। आता बंटे आणि माझे काका आले होते ना, हे बघा लाजते ती बघा। दोस्त पप्पा तळोद्याला गेले होते ना, तळोद्याहून काय काय आणले, गुलाबजाम, हे बघा गुलाबजामुन आणले, मूगची भाजी विकत असेल ती आणली रस्त्यातून, आणि केळी आणली बघा। तो तर बघा आता आम्ही आहे आमच्या गावाला। येताना शूट नाही केलं, कारण की खूप जण होते ना, त्याच्यामुळे त्यांना ऑकवर्ड वाटेल म्हणून। आपल्यासोबत आहे माझी बहीण अंजू, हाय करून दे का। हे बघा सगळीकडे मस्त हिरवं हिरवं इकडे। तो दोस्त बघा आजीने वरण भात बनवून दिले, जेवण खाते। हे बघा चुलीवरचं मस्त जेवण बनवलं आहे। हाय दोस्तो, आता घरी पोचलो आहे आम्ही, 11 वाजले वाटते रात्रीचे। आणि तिकडे गावाला गेलो, तिकडे काय जास्त मी व्लॉग शूट केला नाही, कारण की तिकडे म्हणजे थोडं ऑकवर्ड वाटते ना असं, त्यांच्यासाठी पण फर्स्ट टाईम आहे कॅमेरासमोर असं कोण घेऊन कॅमेरा बोलत असेल त्यांची, तर
मग थोडं वेगळं वाटतं आणि इंट्रोवर्ट आहे तर समजून घ्या, स्टार्टिंगच ही ब्लॉगिंगची. तर काय नाही, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.